माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे मालवणमध्ये। मालवण तालुक्यातील कुंभारमाठ म्हाडा कॉलनी जवळील आंबा कलम बागेत सकाळी उघड्यावर जिवंत स्थितीत नुकतेच जन्मलेले नवजात बालक सापडून आल्याची विचित्र बातमी समोर येत आहे। बालकास तात्काळ मालवण येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले व उपचार सुरू केले। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ मालवण पोलीस स्टेशन येथे दिली। त्यावेळी लगेच पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, उपनिरीक्षक एस खाडे, त्याचप्रमाणे प्रतिज्ञा खोत, सुहास पांचाळ सोबत अजून काही पोलीस प्रशासन उपस्थित होऊन घटनास्थळी पाहणी करून संशयित महिलेचा शोध घेत असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले। मी सौ शिल्पा यतीन खोत, मालवण तालुक्यात कुंभारमाठच्या परिसरात एका बागेच्या परिसरात 2 दिवसीय नवजात अर्भक जे आज तिथल्या स्थानिकांना भेटलं ते अत्यंत असं ही जी गोष्ट घडलेली आहे ती अत्यंत वेदनादायी आहे। एका मातेला ही वेदना नक्कीच त्रासदायक आहे। आई म्हणजे आत्मा आणि ईश्वर यांचा संगम आई आणि 9 दिवस 9 महिने जे पोटच्या बाळाला आपण सांभाळ करतो आणि ते असं 2 दिवसीय नवजात अर्भक एका मातेने कुठल्या कारणास्तव असं करण्यास भाग पडलं हे परमेश्वर जाणो। पण आम्ही सर्व संस्था मालवणवासी व जिल्ह्यातील संस्था त्या मातेला एक भावनिक हाक देतोय, साथ देतोय की जे बाळ कुठल्या कारणास्तव त्या मातेने असं केलं किंवा अन्य काही वाईट घटना असतील त्या बाळाला तिथे ठेवण्यामागे हे परमेश्वर जाणो। पण आम्ही एक भावनिक साथ देतोय। त्या बाळाचं दातृत्व घेण्यासाठी बऱ्याचशा संस्था पुढे आलेल्या आहेत। परिस्थिती असेल किंवा अन्य काही कारण असतील तर त्या मातेने पुढे यायचं आहे, जगासमोर यायचं आहे। आम्ही सगळ्या संस्था मिळून मी स्वतः शिल्पा खोत शब्द देते की या बाळालाही न्याय देऊ आणि त्या मातेलाही न्याय देऊ। तेव्हा हे जे घटना करण्यास कारणीभूत म्हणजे जे काही कारणं असतील तर ती जगासमोर येणं गरजेचं आहे। तर त्या मातेला आमचं भावनिक हाक आहे, साथ आहे या मातेची की त्या बाळाला लवकर तिने आपल्या कुशीत घ्यावं। धन्यवाद। नक्कीच त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन जे आहे तर त्यांच्या बाबतीत तुमचं काही बोलणं किंवा संभाषण किंवा त्यांच्याकडून अधिक अशी माहिती तुमच्यापर्यंत आली आहे का? कसं आहे सर, ते नवजात अर्भक स्थानिक पोलिसांना पाचारण करून ते बाळ ताब्यात घेतलं आहे। त्याच्यावर योग्य ती शुश्रूषा म्हणजे ट्रीटमेंट चालू आहे। नवजात आहे, ते ट्रीटमेंट चालू आहे। नक्कीच ते बाळ सुस्थितीत आहे आतापर्यंतची तर बातमी आहे। पुढे ट्रीटमेंट त्याची ओरोस येथे चालू आहे। नक्कीच। पण त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन ज्यावेळी सकाळी तिथे पाचारण झालं तर त्यानंतर त्यांचा पुढील तपास जो आहे त्या संदर्भात आपल्याला काय माहिती आहे? मालवण पोलीस स्टेशन येथील PI कोल्हे साहेब जे आहेत त्यांनी अशा काही घटना घडल्या की नक्कीच साहेब आम्हाला पाचारण करतात, विचारतात की काही मदत आम्हाला लागणार तुम्ही करा किंवा सोशल मीडियावर जी बातमी पडली आहे ती जास्तीत जास्त महिलांच्या ग्रुपवर फॉरवर्ड करा जेणेकरून ती माता किंवा त्याचे नातलग असतील तर त्यांनी यावं। तर अशा पद्धतीचं बोलणं चालू आहे। नक्कीच त्यांचं काम चांगल्या पद्धतीने चालू आहे। आतापर्यंतची तर आमच्यावर कानावर आलेली बातमी की चांगल्या प्रकारे त्याचं हे चालू आहे उलगडा।